नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या छोट्याशा दुनियेत। तर तुम्ही आमचा मिसळचा व्लॉग बघितलाच असेल, तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आणि आमच्या अॅनिव्हर्सरीचं जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही दुपारी पण सेलिब्रेट केलं आणि इव्हिनिंगला आता आम्ही डिनरला चाललो आहोत। ऑलमोस्ट आता 10 वाजले आहेत, कारण की आम्ही तिकडनंच खूप लेट आलेलो, 5-5:30 वाजता आलेलो। तर आत्ता जे आहे ते आम्ही डिनरला चाललो आहोत आणि आत्ताच आम्ही आता केक वगैरे कट करणार आहे। आणि हा माझ्या मम्मीने मला ड्रेस घेऊन दिला आहे, तर त्याचा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ। मला खूप लेट झालेला आहे आणि घरातले आमचे सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत, तर चला आपण आता जाऊया। आणि आता आम्ही जात आहोत नाशिक मधल्या फेमस रेस्टॉरंटला, जे आहे सायबा। तर सायबामध्ये जाऊ आणि कसं सेलिब्रेशन करतो त्याच्यासोबत तुम्ही पण आमच्या सोबत चला। A few moments later. आता आम्ही सायबाला पोहोचलो आहोत आणि आम्हाला टेबल पण भेटला। आज जास्त गर्दी वाटत नाहीये आणि तसंच मग आजच्या ब्लॉगमध्ये जस्ट आमचं एक सेलिब्रेशन होणार आहे आणि केक कट बघायला भेटेल। आनंद ते करून इराणीच्या हॉटेलमध्ये याचे फेम समोरणार नाही, एकदम स्टँडर्ड आनंद मिळते। समीर खूप उशीर झालेला आणि सगळ्यांना खूप जास्त भूक पण लागलेली, सगळे खूप टायर्ड होते। आम्ही दुपारी पण मिसळ खायला गेलेलो, त्याचा व्लॉग बघितला नसेल तर वरती आय बटनवर देते, ते तिथून तुम्ही व्लॉग बघू शकता। सगळे इतके टायर्ड होते, इतकी जास्त थंडी वाजत होती की सगळ्यांना असं वाटत होतं घरी जावं।
वाजताच आमचं आता जेवण झालेलं आहे आणि 12 वाजून गेले आणि तुम्ही बघू शकता कोणीच नाहीये आता इथे. तर आता आम्ही निघालो घरी. तर आता आपण विचारू फॅमिलीला की कसं वाटलं त्यांना इथलं जेवण आणि रिव्ह्यू घेऊ. छान होतं जेवण, मस्त जेवण आहे. नाशिकमधलं एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे हे आणि इथे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही गोष्टी खूपच छान मिळतात. आम्ही मुर्ग मुसल्लम मागवलं होतं नॉनव्हेजमध्ये, ते खूपच स्वादिष्ट होतं. तर छान वाटलं, एक्सपिरियन्स चांगला आहे. इथे कधी तुम्ही किती रेट करणार तुम्ही? मुंबई नाक्याला जर का तुम्ही आले तर तुम्ही साईबा हॉटेलला व्हिजिट देऊ शकता आणि रेटिंग द्यायची झाली तर मी 7 देऊ शकतो याला. ओके, तुम्ही? आमचं नाशिककरांचं हॉटेल म्हणजे साहेबा हे खूप मुंबई नाक्यावरचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथे आम्ही नेहमीच येत असतो आणि आम्हाला ह्या हॉटेल खूप आवडतात. आणि इथे व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही प्रकार मिळतात आणि इथे खूप सुंदर प्रकारचं फूड मिळतं आणि ह्या फूडचं खूप चविष्ट आणि रुचकर असते. त्यामुळे आम्ही आणि सर्विस पण खूप छान असते. सगळ्या प्रकारचे व्यवस्थित इथे फूड्स मिळतात, त्यामुळे आम्ही नेहमी इथे प्रेफरन्स देतो आणि इथेच येतो. प्रकारे आता आपण निघालो आहे. आपण केक कटिंग झाली आपली आणि हाफ केक आम्ही ते जे लोक आहेत त्यांना दिला आणि हाफ केक आपण घरी घेऊन जाऊ ॲज अ डेझर्ट म्हणून. चलो आता घरी जाऊन तुम्हाला काय बघायला भेटेल बाकीच्या व्लॉगमध्ये हे तुम्ही व्लॉग पुढे बघत राहा, तर तुम्हाला कळेल की आम्ही एक काय सरप्राईज केलं आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. प्रकारे आज आमचा खूप बिझी दिवस गेला आणि खूप मस्त सेलिब्रेशन झाले आणि खूप छान वाटले. आजचा दिवस आम्ही खूप बिझी होतो, फॅमिली टाइम स्पेंड केला आणि हीच आमची ॲनिव्हर्सरी खूप छान गेली. हो नक्कीच, मला पण खूप मस्त वाटलं. खूप छान सेलिब्रेशन झालं, एकदम मस्त वाटलं, खूप छान वाटलं. हो आणि फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला भेटला, खूप छान वाटलं. ही आमची 4th इयर ॲनिव्हर्सरी होती. सो असेच तुम्ही पण आम्हाला भरभरून प्रेम द्या. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. टिल देन बाय बाय. बाय बाय.